ब्रेडला लावून किंवा अगदी पोळीसोबत खाल्ला जाणारा हा जॅम विकत आणण्यापेक्षा घरीच बनवून पाहिला तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि महत्त्वाचं म्हणजे कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता घरच्या घरी मँगो जॅम कसा तयार करायचा ते इथे पाहणार आहोत। 1.5 ते 2 महिनेच येणारा हा फळांचा राजा कितीही महाग असला तरी घरोघरी अगदी आवडीने खाल्ला जातो। तुम्ही कोणताही आंबा जॅम बनवण्यासाठी वापरू शकता। इथं मी हा हापूस आंबा वापरत आहे। चव आणि गोडीला म्हणाल तर एक नंबर। तर ह्यातलेच काही पिकलेले 4 ते 5 आंबे आपण जॅम बनवण्यासाठी घेतले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण हे आंबे थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये ठेवूयात आणि त्यानंतर नळाखाली आपण हे आंबे स्वच्छ धुवून घेऊयात। खूप जास्ती पसारा आणि हात खराब न करत आपण इथं हे आंबे चिरून यातला पल्प काढून घेऊयात। आता आंबा चिरताना सुरी एकदम कोईला लागेल अशी खरडून आंबा चिरून घ्यायचा, म्हणजे कोईला जास्ती गर राहणारच नाही। आंबा पिळून घेण्यापेक्षा ही पद्धत मला उपयोगी वाटते, कारण यामध्ये जर एखादा आंबा खराब निघाला तर तो पटकन वेगळा केला जातो। आंबा चिरून घेतल्यानंतर सुरीनी यामध्ये कट मार्क्स करून घेतलेत आणि त्यानंतर स्पूननी अगदी पटकन असा यातला पल्प बाहेर निघतो। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पल्प काढून या भांड्यामध्ये घेऊयात। आता बनवलेला घरच्या घरी हा मँगो जॅम महिनोन्महिने फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतो। तर तुम्ही जास्ती प्रमाणात देखील हा जॅम घरी बनवू शकता। सर्वच आंब्याचा गर इथे या भांड्यामध्ये काढला आहे। आपण आता हा एका मिक्सर जारमध्ये घेऊयात। तर यामध्ये पाणी न घालता आपण मिक्सरवर हे फिरवून ह्याचा रस बनवून घेऊयात। बनवलेला आंब्याचा रस आपण एका कढईमध्ये घेऊयात। गोडीप्रमाणे आपण यामध्ये मस्त पांढरी शुभ्र साखर वापरणार आहोत। त्याचसोबत एक मीडियम साईजचा लिंबू इथं मी वापरत आहे आणि त्याचा लिंबाचा रस मी यामध्ये घालत आहे। हे सर्व आपण एकत्र मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण आता ही कढई गॅसवर ठेवूयात। गॅसच्या लो फ्लेमवर आपल्याला इथं हे मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण किती शिजवायचं ते आपण पुढे पाहूयात। जसं जसं हे मिश्रण गरम होईल ते उकळू लागेल। गॅसच्या लो फ्लेमवरच आपल्याला हे मिश्रण सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे। गॅसच्या हाय फ्लेमवर तुम्ही हे मिश्रण शिजवायला जाल तर त्याच्या बुडबुड्या अंगावर उडतील आणि मग भयंकर चटके बसतात। जर तुम्हाला तरीही हाय फ्लेमवर हे शिजवायचं असेल तर अशा लीडचा वापर करायचा। त्याचं प्रोटेक्शन घेऊन फ्लेम हाय करायची आणि मग सतत हलवत बुडबुड्या मोडत इथं हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे। तर गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर इथं मी हे मिश्रण गेले 20 मिनिट शिजवत आहे। जसं जसं हे मिश्रण शिजतं तसं ते घट्टसर बनतं आणि त्याचा कलरही थोडा डार्क होतो। तर तुम्ही इथं पाहताय आता हे मिश्रण हलकंसं घट्टसर झालं आहे आणि त्याचा कलरही थोडा डार्क असा झाला आहे। सतत हलवायचं आहे म्हणजे ते अंगावर उडत नाही। इथं हे मिश्रण किती वेळ आणि किती घट्ट असतोपर्यंत शिजवायचं ते आपण पाहूयात। तर हे कसं चेक करायचं, तर यातलं थोडंसं मिश्रण एका प्लेटवर घ्यायचं, थोडा वेळ थांबायचं आणि मग प्लेट टिल्ट करून पाहिजे। जर मिश्रण अगदी इझिली फ्लो झालं तर समजायचं की आपल्याला हे अजून थोडं शिजवायची गरज आहे। इथं तुम्ही पाहताय हे मिश्रण घट्टसर झालं आहे। आता पुढचे फक्त एखादा मिनिट आपण ह्याला थोडा वेळ गॅसवर ठेवून हे शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही पाहताय अशा कन्सिस्टन्सीचं इथं हे मिश्रण शिजवून घट्ट करून घ्यायचं। खूप इझिली फ्लो होईल एवढं पातळ ठेवायचं नाही, थंड झाल्यावर ते आणखी घट्ट बनतं। इथे आपण आता गॅस बंद करूयात। जॅम स्टोअर करण्यासाठी इथं मी एअरटाईट काचेची बरणी वापरत आहे। ही बरणी गरम पाण्याने स्वच्छ धुवून पुसून त्याला कोरडी करून घेतली आहे। गरम गरम हा जॅम लगेच काचेच्या बरणीमध्ये भरायचा नाही, थोडा वेळ असा थंड करून घ्यायचा। जसा हा जॅम रूम टेम्परेचरवर येतो तसा तो आणखी घट्ट बनतो। तर थोडा कोमट असतानाच इथं काचेच्या बरणीमध्ये मी हा जॅम भरून घेत आहे। मस्त कलर आणि परफेक्ट असा हा जॅम झाला आहे। घाईच्या वेळी नाश्त्यामध्ये ब्रेडसोबत किंवा अगदी पोळीसोबत खायला मस्त असा हा मँगो जॅम तयार आहे। मार्केटपेक्षा घरी बनवलेल्या या जॅमची चव खरंच अप्रतिम अशी लागते। तर या सीझनमध्ये तुम्ही हा मँगो जॅम घरी नक्की बनवून पहा। आजची रेसिपी आवडल्यास आणि थोडी जरी उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।